श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, खोट्या गोष्टी या समुद्राच्या लाटेप्रमाणे असतात. त्या येताना खूप जोरात येत असतात, अगदी किनाऱ्यापर्यंत झेप घेतात आणि किनाऱ्यापर्यंत जे असेल ते सगळं काही क्षणात वाहून घेऊन जातात. जेवढ्या वेगानं ते येतात ना, तेवढ्याच वेगानं त्या मागं फिरत असतात, ओसरून जात असतात. आपण फक्त आपल्या पायाखालची वाळू निष्ठू द्यायची नसते, स्वतःला सावरून खंबीरपणे पाय रोवून उभं राहायचं असतं. अशा खोट्या आणि क्षणिक टिकणाऱ्या लाटा आपलं काहीच बिघडवू शकत नसतात. श्रोते हो, इतकं जरी आपण लक्षात ठेवलं तरी आयुष्याच्या प्रवासामध्ये खूप लांबचा पल्ला आपण गाठू शकतो आणि तोही आनंदानं गाठू शकतो. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. मनात प्रेम, डोक्यात ज्ञान आणि स्वतःच्या मनगटावर विश्वास असेल तर जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही. जीवन एक महाभारत आहे, म्हणून मित्र करण्यासारखे आणि मार्गदर्शक श्रीकृष्णासारखे निवडावे. नेहमीच चांगल्या आणि प्रभावशाली व्यक्तींच्या संगतीत राहा, कारण सोनाराचा कचरा देखील शेकडो गोष्टींपेक्षा किमती असतो. आपल्या प्रगतीवर जळणारे हे लांबचे नसून जवळचे नातेवाईक असतात, आणि नात्यात पैसा दिला नाही की नाते वाईट करून टाकतात. सोबळावर निर्माण केलेलं छोटं साम्राज्य हे सुद्धा जगाला पुरून उरू शकतं. साथ देण्याची हिंमत नसेल तर हात पकडण्याची गंमत कधीच करू नका. देव आहे की नाही हे माहीत नाही, पण आपल्या वाईट काळात साथ देणारी व्यक्ती आपल्यासाठी देवापेक्षा कमी नसते. एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून हसत्या खेळत्या जीवनात विघ्न आणून ज्या लोकांना आनंद मिळतो, लक्षात ठेवा, नीतीचा फेरा सगळीकडे फिरतो आणि पाप पुण्याचा हिशोब हा होतच असतो. जोडीदाराची साथ ही भक्कम असली की जगातली अशक्य गोष्टीही शक्य होऊन जाते. आयुष्य हे एका चित्रपटासारखं असतं, पण आपल्या मर्जीचा एक सीन सुद्धा त्यात नसतो. कष्ट आणि सेवा यातच खरा आनंद आहे. जे दुसऱ्यासाठी झटतात त्यांनाच खऱ्या आनंदाचा आस्वाद घेता येतो. प्रेम हे खूप सुंदर आहे, फक्त योग्य व्यक्तीवर झालं पाहिजे. कुठेतरी केलेलं कुठेतरी फेडावं लागत असतं. नजरेत भरलं म्हणून मिळवणं याला आवड म्हणतात, आणि काळजात भरलं म्हणून न मिळवताही फक्त त्याचं अस्तित्व जपणं याला प्रेम म्हणतात. जीवनाच्या प्रवासात तोच माणूस यश गाठतो जो स्वतःचा अश्रू स्वतःच पुसून समोर चालू लागतो. सात जन्माची साथ मिळावी म्हणून वटवृक्षाला फेऱ्या मारण्यापेक्षा प्रेम, आदर, स्वातंत्र्य, शांती, आपुलकी, समजूतदारपणा आणि समाधान या 7 गोष्टी दैनंदिन जीवनात अंगीकारल्या तर 7 जन्माचं सुख याच जन्मात अनुभवायला मिळेल. जो माणूस स्वतःच्या प्रगतीसाठी प्रयत्न करत असतो
त्याला दुसऱ्याचं वाईट करण्यासाठी वेळच मिळत नाही. माणसानं किती खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं केलं तरी जीवनात कधीतरी खऱ्याचं खरं आणि खोट्याचं खोटं समोर येतं. संगत करण्यात माणसानं नेहमी सावध असलं पाहिजे, कारण सत्याचा साक्षात्कार घडवून आणल्याचं किंवा पूर्ण सत्यानाश करण्याचं प्रचंड सामर्थ्य हे संगतीत आहे. संगत ही कधीही चांगल्या आचार विचारांच्या व्यक्ती सोबत करावी. जीवनात काही लोक अशी भेटतात की त्यांच्याशी कधीच नातं तुटू नये असं वाटतं. निष्क्रिय माणसं आणि अहंकारी माणसं शेवटी एकटी पडत असतात. अक्कल शून्य माणसं दुसऱ्यांची निंदा नालस्ती करण्यात सदैव आघाडीवर असतात, कारण निंदा करणं ही एकच अशी गोष्ट आहे की त्यासाठी अजिबात अक्कल लागत नाही. ज्याच्याजवळ स्वतःची बुद्धी वापरण्याचं आणि ठाम निर्णय घेण्याचं कौशल्य असतं, तो कधीच दुसऱ्याच्या हातचं बाहुलं बनत नाही. भावना या त्यालाच कळतात ज्याला जाणीव असते. सूर्य आणि बाप या दोघांची गरमी सहन करायला शिकायला पाहिजे, कारण या दोन्ही मावळल्या की चारही बाजूला अंधार पसरतो. चांगली वेळ ही लक्षात राहत नाही, पण वाईट वेळ माणसाच्या नक्की लक्षात राहते, कारण वाईट वेळेला कोणीही बरोबर नव्हतं ही खंत माणसाला आयुष्यभर सतावत असते. पैशाच्या व्यवहारात ताकद असते, नातं जोडण्याची आणि तोडण्याची देखील. माणूस आनंदाची गोष्ट प्रत्येकाला सांगत असतो, पण तो मनातलं दुःख ज्याला सांगतो ती व्यक्ती खूप पेशल असते. नातं हे मनापासून जोडलेलं असलं की ते आपोआप जपलं जातं. ज्यांना दुसऱ्यांची काळजी असते त्यांची देवाला काळजी असते.